नमस्कार, मी आहे काजल। देश, राज्य आणि नागपूरसह परिसरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचं नागपूर समय मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करू आजच्या ठळक बातम्यांना। अमरनाथ यात्रेच्या शुभारंभानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविकांना पत्र लिहून सुरक्षित यात्रेसह 5 संकल्प घेण्याचे आवाहन केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रेला भारताच्या सांस्कृतिक एकतेचे आणि सनातन परंपरेचे प्रतीक असल्याचे सांगितले। त्यांनी भाविकांना स्वच्छता राखणे, सुरक्षा नियमांचे पालन करणे, वोकल फॉर लोकल, एक झाड आईच्या नावाने या अभियानात सहभागी होणे आणि राष्ट्र प्रथम या भावनेने यात्रा करण्याचे आवाहन केले। तसेच सर्व भाविकांच्या सुरक्षित आणि मंगलमय यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या। नागपुरात एमडी ड्रग्ज विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सदर परिसरातून 2 आरोपींना एमडी ड्रग्जसह अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने सदरमधील अंजुमन कॉलेज परिसरात सापळा रचून सचिन सुनील विश्वकर्मा आणि जोएब शहबाज कुरेशी यांना अटक केली। त्यांच्या ताब्यातून 5.3 ग्राम एमडी ड्रग्ज, 2 मोबाईल आणि 1 मोपेड असा सुमारे 1.40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध आणि ड्रग्ज पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे। नागपूरच्या मानकापूर परिसरात रोड रेजची धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ धडकेच्या वादातून काही युवकांनी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यावर हल्ला करत त्याच्या कारची तोडफोड केली। या प्रकरणी पोलिसांनी 14 आरोपींना ताब्यात घेतले आहे। ही घटना 28 जून रोजी मानकापूर रिंग रोडवर घडली। पोलीस विभागातील कर्मचारी आपल्या महिला मैत्रिणीसह कारने जात असताना किरकोळ कट लागल्याच्या कारणावरून 6 ते 7 दुचाकींवर आलेल्या 12 ते 14 युवकांनी त्यांची कार अडवून मारहाण केली आणि वाहनाची तोडफोड केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कॅच झाली आहे। जखमी कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी 14 आरोपींना ताब्यात घेतले आहे। काही आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी 5 दुचाकी आणि सुमारे 5.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या पंचशील चौकात आज सकाळी शाळेच्या व्हॅनचा अपघात झाला। महानगरपालिकेच्या आपली बसने स्कूल व्हॅनला धडक दिल्याने 3 ते 4 विद्यार्थी जखमी झाले। सकाळी सुमारे 7 ते 7:15 वाजण्याच्या दरम्यान पत्रकार भवन ते कॅनल रोड मार्गावर ही घटना घडली। आपली बसची जोरदार धडक बसल्याने स्कूल व्हॅनचा पुढील भाग चुराडा झाला आणि व्हॅन मधील विद्यार्थी सीटवरून खाली पडले। या अपघातात 3 ते 4 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पुढील तपास सुरू आहे। आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसह इथेच थांबूया। पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत पाहत राहा नागपूर समय। धन्यवाद।